महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला विविध विभागांचा आढावा। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विभागाचा आढावा घेऊन सूचना केल्या। शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये महिला संदर्भात असलेल्या अंतर्गत तक्रार समितीचे ऑडिट करा। या समित्या केवळ कागदावर न राहता ॲक्टिव्ह असल्या पाहिजे। जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरला अचानकपणे भेट देऊन तपासणी करावी। अवैधरित्या चालणारे सोनोग्राफी सेंटर, गर्भपात सेंटरवर कडक कारवाई करा। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांना रोजगाराचे साधने उपलब्ध करून द्या। प्रत्येक शासकीय कार्यालय, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असली पाहिजे। बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील यंत्रणेला सोबत घेऊन बालविवाहाला प्रतिबंध करा। नागरिकांची लोकोपयोगी कामे वेळेत आणि जबाबदारीने करा, अशा सूचना अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या। या बैठकीला महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे आदी उपस्थित होते।